छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या वडोद बाजार गावात मध्यरात्री कापड दुकानासह वाहनाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले। वडोद बाजार येथील रहिवासी काळू लक्ष्मण मस्के हे त्यांच्या छोटा हत्ती क्रमांक MH20DE1903 या वाहनातून तालुक्यातील विविध गावच्या आठवडी बाजारात जाऊन कापड दुकान लावतात। नेहमीप्रमाणे काळू मस्के यांनी 29 जानेवारी रोजी रात्री गाडी कपड्यांच्या गट्ट्यासह घरासमोर अंगणात उभी केली। रात्री 11च्या दरम्यान झोपी गेले। मध्यरात्री 1 ते 2 वाजेच्या सुमारास कापडाचे गट्टे ठेवलेल्या वाहनाला मोठ्या प्रमाणात आग लागली। या आगीमुळे धडधड आवाज येत असल्याने ते जागे झाले। त्यांनी आरडाओरड करून नागरिकांना गोळा केले, तेव्हा शेजारी पाजारी व इतर सर्वांनी मिळून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने 4 लाख रुपये किमतीचे छोटा हत्ती वाहन व त्याच्यात ठेवलेले 7 ते 8 लाख रुपये किमतीची कापडं जळून राख झाली। या घटनेमुळे काळू लक्ष्मण मस्के यांचे एकूण 12 लाख रुपयांचे नुकसान झाले। ही आग अंगणातून गेलेल्या विद्युत वायरांच्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असं काळू मस्के यांनी सांगितले। या घटनेची दखल शासनाने घेऊन या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये। शिवशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, कन्नड। नाव सांगा। काळू लक्ष्मण मस्के, वडोद बाजार। बुधवारी रात्री मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान आमची गाडी आणि कापडाचं दुकानाचा माल आम्ही इथं संध्याकाळी उभी केली आणि रात्री झोपलो। 10:30-11ला आम्ही इथून झोपलो समजा, आणि रात्री 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान अचानक गाडी पेटलेली दिसली। त्याच्यामुळे ते जे पेटलेलं आवाज फाट आवाज आल्यामुळं आम्ही आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलवलं आणि गाडी विझवण्याचा प्रयत्न केला। आमचं तासभरात 20 लोकांनी जवळपास भांड्याने पाणी आणून टाकून ती गाडी विझवली। या आगीच्या याच्यात आमची टाटा छोटा हत्ती AC गाडी कमीत कमी 4 लाख रुपयाची आणि दुकानातील कपड्याच्या दुकानाचा माल हा 6 ते 7 लाख रुपये, असं एकूण 10 ते 11 लाख रुपयाचं आमचं काल आगीत नुकसान झालं। शासनाकडून आम्हाला याची भरपाई मिळावी। आणि 1 महिन्याभरापूर्वी आमच्या वडिलाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला। या दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे आमच्यावरती हे 2 संकट कोसळले। ही जी आग लागली ही कशामुळे लागली शक्यता आहे, असं काय अंदाज आहे? या गाडीच्या वरती एक MSCBचं मीटरचं वायर जातं, ते कटलेलं आहे, त्याच्यामुळं आग लागलेली असू शकते। स्पार्किंग होऊन। हां, स्पार्किंग होऊन। आणि याच्यामध्ये आमचं दुकान म्हणजे पूर्ण जळून खाक झालं आहे। रात्रीची गाडीला आग लागली बरं का, MSC बोर्ड याची भरपाई भरून देण्यात यावी। रात्री आम्ही गाडी चालतो 2 वाजता। हे किती नुकसान झालं असं अंदाज? ते झालं नुकसान 12 लाख नुकसान झालं त्याचं। तर हा विद्युत शॉकमुळे ज्या कुटुंबाला नुकसान झालेलं आहे, हां, याच्या त्या पहिले संदर्भात तुमची काय मागणी आहे? त्याच्या पहिले त्याचे वरील वारले ते शाट लागून बी कारण आता बी ते शाटनं गाडी छिडकली, आपलं नुकसान झाली 12 लाख रुपये नुकसान झालं त्याची। शासनाकडून त्याचं भरपाई द्यावं शासनानं। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।